शालेय शिक्षण विभागाने यंदा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेमध्ये केलेल्या बदलांमुळे पालकांनी या प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवली असल्याचं चित्र आहे. आरटी प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी 16 ते 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र या कालावधीत ठाणे जिल्ह्यातून आरटीईच्या 36,000 जागांसाठी केवळ 4,000 अर्ज दाखल झालेत. संपूर्ण राज्यात आरटी नोंदणीसाठी हीच परिस्थिती असून पालकांचा अल्प प्रतिसाद पाहता शिक्षण विभागाने अर्ज नोंदणीसाठी 10 मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत समाजातील वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांना 25% राखीव जागांवरती प्रवेश दिले आहेत. यंदा शालेय शिक्षण विभागाने आरटी प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलानुसार विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहेत. यातील उपलब्ध शाळा नसल्याचं स्वयं अर्थसहाय्यित खाजगी शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. शाळा निवडताना पालकांना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि त्यानंतर स्वयं अर्थसहाय्यित शाळा या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाणार आहे. या बदलांमुळे दुर्बल, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळणार असून पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने यंदाच्या आर्थिक वर्षात पहिल्याच महिन्यामध्ये 65,50,00,000 रुपयांची कर वसुली केली आहे. ही वसुली करत असताना ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाने दर दिवशी सरासरी 2 कोटींची वसुली केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाला यंदा 819 कोटी 71 लाखांचे उद्दिष्ट देण्यात आलं आहे. मागील आर्थिक वर्षात या विभागाला 750 कोटींचं उद्दिष्ट दिलं होतं. मात्र या विभागाने 703 कोटी 93 लाख रुपयांची वसुली केली होती. तेव्हा महापालिकेच्या एकूण 9 प्रभाग समित्यांमध्ये माजीवाडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक 220 कोटी 41 लाख रुपयांची वसुली झाली, तर कळव्यात सर्वात कमी 24 कोटी 78 लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला होता. मागील आर्थिक वर्षात 703 कोटी 93 लाख रुपये ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये जमा झाले होते. 2023 या वर्षासाठी 713 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. तेव्हा 711 कोटी रुपये वसूल करण्यात महापालिका मालमत्ता कर विभागाला यश आले होते. मात्र गतवर्षी महानगरपालिकेच्या कर विभागाला 94% कर वसूल करण्यात यश आलं आहे, जे आधीच्या वर्षीच्या तुलनेत 6% कमी होते. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच महानगरपालिकेच्या मार्फत मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्याची प्रचिती म्हणजे 1 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत 9 प्रभाग समिती स्तरावरती एकूण 65 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला आहे. यामध्ये सर्वाधिक 24 कोटी 9 लाख रुपये मानपाडा माजीवाडा, तर सर्वात कमी 1 कोटी 15 लाख रुपये वागळ इस्टेट प्रभाग समिती अंतर्गत वसूल झाले आहेत. 1 ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये 9 प्रभाग समिती स्तरावरती एकूण 65 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला आहे.
DJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. जोरदार शक्तीप्रदर्शन करत नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल. ढोलताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शन करत ठाणे लोकसभेचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के हे रेकॉर्ड ब्रेक मताधिक्यांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. मिरवणुकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई व मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा सेना, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नरेश म्हस्के यांचा निवडणूक अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी पालकमंत्री आमदार गणेश नाईक, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार गीता जैन, आमदार मंदा म्हात्रे, आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार संदीप नाईक, शिवसेना उपनेते विजय नाहटा, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला, ठाणे शहर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे, नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांसह विविध पदाधिकारी येथे उपस्थित होते. तलावपाली मार्गे मामलेदार, कोपिनेश्वर मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, चिंतामणी चौक, आनंदाश्रम येथे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना वंदन करत कोर्ट नाका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मिरवणुकीचा समारोप झाला. तेव्हा संपूर्ण परिसर भगवामय झाल्याचं पाहायला मिळालं. मिरवणुकीत गाण्यांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाच्या नामाचा जयघोष करण्यात आला. आपले महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा विजयाचा फॉर्म भरून इथं आलेलो आहे मी. आणि म्हणून आज आपण भर उन्हामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. मनापासून आपले आभार मानतो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा हा ठाणे जिल्हा बालेकिल्ला आहे. काय म्हणतो आपण? धर्मवीर ठाणे, धर्मवीरांचा ठाणे जिल्हा बालेकिल्ला. आणि आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने हा ठाणे जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. आणि म्हणून महायुतीच्या सर्व
पदाधिकाऱ्यांना मी पक्षांची नावं घेत नाही, सगळे आपले पक्ष शिवसेना, बीजेपी, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, मनसे, RPI, कवाडे गट, रासपा, कुठले आणि आणखी आहेत आपले जनसुराज, प्रहार, सर्व पक्ष महायुतीच्या सोबत आहेत. कारण ते विकासाच्या सोबत आलेले आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी या देशात केलेलं विकासाचं काम, आणि फक्त 2 वर्ष अजून झाले नाही, 30 जूनला 2 वर्ष होतील. या 2 वर्षाच्या कमी कालावधीमध्ये महाराष्ट्रात आपल्या महायुतीने केलेलं काम हे लोकांसमोर आहे. आणि त्या कामाची पोचपावती येत्या या निवडणुकीमध्ये आपले 20 तारखेला मतदान आहे. 20 तारखेला 20 मेला मतदार त्या कामाची पोचपावती देतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी पूर्ण ताकदीने नरेंद्र मोदीजींना त्या ठिकाणी प्रधानमंत्री बसवण्याकरता हा देश जो आहे तो विकसित भारत म्हणून पुढे नेण्याकरता आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. आणि त्याच्यामुळे आज सर्व महायुतीचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी फॉर्म भरायला आलेले आहेत. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की ठाणे लोकसभा हा तर बालेकिल्ला आहेच, परंतु ठाणे जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व जागा ज्या आहेत त्या महायुतीच्या 100% निवडून येणार. आणि पालघरची देखील जागा जी आहे ती निवडून येणार, कारण या ठिकाणी महायुतीचा मतदार आहे, मोदींच्या कामावर खुश असलेला मतदार आहे. रुग्णालयात रुग्ण उपचार घेत असताना सोबत येणाऱ्या त्याच्या नातेवाईक मित्रमंडळीची जेवणाची चांगलीच तारांबळ उडते. अनेक वेळा रस्त्यावर वडापाव, चहा, बिस्किटं खाण्याची स्थिती असते. परंतु सिव्हिल रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकासाठी दुपारी आणि रात्रीच्या सत्रात मोफत जेवणाची सोय केली आहे. एकाच वेळी 350 व्यक्ती सकस जेवणाचा स्वाद घेताना दिसतायत. वाघळे इस्टेट येथील स्थलांतरित तात्पुरत्या सिव्हिल रुग्णालयात उपचार करताना रुग्णांची आबाळ होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. रुग्णालयात दर दिवशी सुमारे 500 ते 600 रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. यामध्ये ठाणे, पालघर जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी पाड्यातील रुग्णांची संख्या अधिक असते. काही वेळा रुग्ण ॲडमिट झाल्यावरती त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयातच थांबावे लागते. मात्र जेवणाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत जेवणाची सोय केली आहे. अक्षय चैतन्य आणि समतोल फाउंडेशन या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जेवण उपलब्ध केलं आहे. दुपारी आणि रात्रीच्या सत्रात वरण, भात, भाजी इत्यादी प्रकार असून एकाच सत्रात 350 व्यक्ती जेवणाचा लाभ घेताना दिसतात. जेवणाच्या सोयीमुळे मोठा आधार मिळाला असल्याचं रुग्णांचे नातेवाईक सांगतात. इकडे आपल्या ठाणे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलला बऱ्याच लांबून हे बेसिकली माळशेज घाटाच्या पायथ्यापासून तर कसारा घाट असेल किंवा इथं जव्हार, मोखडा आणि पालघरवरनं गुजरात बॉर्डरवरनं पेशंट इथे येत असतात. आणि हे यासाठी रेफरल सेंटर जवळपास हा मोठा हॉस्पिटल असल्यामुळे बरेच रुग्ण इथे येत असतात. पण रुग्ण येताना खूप ही जी गव्हर्नमेंट हॉस्पिटल येणारे रुग्ण खूप गरीब असतात. त्यांच्याकडे खर्च करायला पैसा नसतो, मेडिसिनला पैसा नसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं इकडे एकदा रुग्ण ॲडमिट झाला, ऑपरेट झालं तर कमी 7 ते 10 दिवस राहावं लागतं. एखादा बाळ सिरियस असेल तर कधी 8-8, 10-10 दिवस राहावं लागतं किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ यांना राहावं लागतं इकडे. सगळ्यात जास्त यांची जे रुग्णाचे हाल असतात त्यांना पैसा नसल्यामुळे ते बाहेर जाऊन जेवू शकत नाही, हॉटेलचं जेवण अफोर्ड करू शकत नाही. आणि मग त्याच्या जेवणाचे खरोखर खूपच हाल होतात. वडापाववर जगतील किंवा मग चहा बिस्किट्सवर किंवा साध्या बिस्किटच्या पुड्यावर दिवसेंदिवस हे काढतात. ही गोष्ट थोडीशी मनाला चटका देणारी आहे. त्या अंगाने आम्ही इथे 2 संस्था आहेत, समतोल फाउंडेशन आणि इस्कॉनचं, इस्कॉन आणि अँकर कंपनी. सकाळच्या वेळेस इस्कॉन आणि अँकर कंपनीचे लोक जेवढे नातेवाईक आहेत पेशंट, जेवढे ॲडमिट पेशंट आहेत त्याच्या नातेवाईकांना जवळपास 250 लोकांपर्यंत हे लोक डेली 250-300 लोकांपर्यंत जेवण सकाळी देतात. आणि संध्याकाळी समतोल फाउंडेशन आपल्या ठाण्यातले आहेत. ह्या लोकांचं संध्याकाळी जेवढे नातेवाईक इकडे राहतात त्या लोकांना इथे जेवण दिलं जातं. आणि अतिशय सकस आणि चांगल्या पद्धतीचं शुद्ध जेवण लोकांना दिलं जातं आणि पोट भरून अन्न दिलं जातं. ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे की जे नातेवाईक ज्यांची फरफट होते, त्यांना पैसा नसल्यामुळे उपाशी पोटी राहावं लागतं, ह्या लोकांचा प्रश्न त्या अंगाने मार्गी लागला. मी खरोखर त्या समतोल फाउंडेशन असेल, इस्कॉन संस्था असेल
आणि अँकर कंपनी यांना आम्ही खरंच धन्यवाद देतो. नंतर भोकळा मी आमचा पेशंट आणला इथे टाटपाडावरून आलो आहे. आम्हाला इथे दोन्ही टायमाला जेवण चांगलं भेटतं आहे. थोडं सुविधेचं इथे जेवण चांगलं आहे, दोन्ही टायमाला भेटतं आहे. काय आम्हाला पोट भरून भेटतं आहे, तो चांगला पण आहे, लय बार भेटतं आहे एवढंच. ठाण्यात महायुतीकडून अर्ज दाखल करताना गुंडांच्या 2 टोळीमध्ये हाणामारी. ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी अर्ज दाखल करताना गुंडांच्या 2 टोळीमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. ही मारामारी कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून 2 गुंडांच्या टोळी समोरासमोर आल्याने भर रस्त्यात दुश्मनी काढण्यात आली असल्याचं सांगण्यात आलंय. त्यानंतर पोलिसांनी पांगापांग केल्यानंतर परिस्थिती निवळली. मुख्यमंत्र्यांच्याच रॅलीत गुंडांच्या 2 टोळीमध्ये मारामारी झाल्याने कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाला आहे. आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुंडांना पोसतात असा आरोप वारंवार करण्यात येत असताना चक्क उमेदवारी अर्ज दाखल करताना मारामारी झाल्याचं ठाण्याने आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुंडांना पोसतात असा आरोप वारंवार विरोधकांकडून करण्यात येत असताना चक्क उमेदवारी अर्ज दाखल करताना मारामारी झाल्याने ठाण्यामध्ये खळबळ उडाली आहे. मला वाटतं या ठाण्यामध्ये जे ठाणं म्हणतात आमचं बालेकिल्ला आहे, त्या बालेकिल्ल्यामध्ये फॉर्म भरायला सुद्धा गुंडांना आणावं लागतं. आणि या दुर्दैव आहे, ज्या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये जर ह्या बघितलं असेल की 2 गुंडांमध्ये मारामारी पोलिसांच्या साक्षीने त्या ठिकाणी झालेले आहे आणि गुंड मोकाट सुटलेले आहेत. काही आमच्या लोकप्रतिनिधींना MK मडवीसारख्या आमच्या लोकप्रतिनिधी जो 3-3, 4-4 वेळा निवडून आलेला आहे, त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकल्या जातात. आमच्या कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकल्या जातात. आणि आज कशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल, पोलिसांनासुद्धा पोलिसांचं काम करून देत नाही, त्यांच्या कामामध्ये सुद्धा अडथळा आणला जातो. आणि आज तुम्ही बघितलं असेल साक्षात या गुंडगिरी फॉर्म भरण्याच्या ह्याच्यासाठी रॅलीमध्ये तिथे 2 गुंडांमध्ये मारामारी झाली. आज तुम्ही बघितलं असेल त्या गुंडांना आतमध्ये टाकायला पाहिजे होतं, पण आज तुम्ही त्या रॅलीमध्ये मिरवतायत. हे कुठलं राज्य आहे? कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? कुठे नेऊन ठेवला देश? ही परिस्थिती या इथे आहे आणि म्हणून ही जनता त्यांना त्यांची जागा दाखवली जाणार आहे. मला असं वाटतं, बघा, तो महायुतीचा ह्याच्यातला विषय आहे, त्यामध्ये मी बोलणं उचित ठरत नाही. शेवटी प्रत्येकाला वाटतं की माझ्या पक्षाला तिकीट मिळालं पाहिजे, परंतु आज कशा पद्धतीने या ठिकाणी चालू आहेत, म्हणजे आताचे उमेदवार म्हणजे झाल्यासारखे वागत आहेत, सत्तेचा गैरवापर करत आहेत. आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी हजारो पोलिसांचा बंदोबस्त असतानासुद्धा पोलिसांच्यामध्ये त्या ठिकाणी गँगवॉरसारखं या ठिकाणी झालं आणि ही खरोखर शर्मेने मान खाली घालावी अशी घटना आहे. आणि ह्या गोष्टीचा बिचारे आमचे पोलीस बांधव उघड्या डोळ्यांनी बघतायत. दुर्दैव आहे की त्यांनासुद्धा त्यांचं काम त्या ठिकाणी करून दिलं जात नाही. आता निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. ही जर परिस्थिती असेल तर मला वाटतं या दहशतीखाली, या दहशतीच्या वातावरणामध्ये या निवडणुका होणे बरोबर नाही.